नमस्कार मित्रांनो, त्रिशा गोट फार्ममध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. ही जी मक्याची वैरण आहे हे तुम्हाला कडबा कटरमध्ये कुट्टी केल्यासारखं वाटत असेल, पण ते कटरमध्ये केंबळाची कुट्टी केलेली नसून तर ते मी हातावर इळीने चिरले. तर तुम्ही बघू शकता ही किती बारक आहे. आणि माझ्याकडे 7 शेळ्या आणि 11 कोकरं आहेत. तर यासाठी मी कडबा कटर घेऊ शकत नाही, कारण की मला ते परवडत नाही. म्हणून मी हातानंच कट करतो, पण बारीक कट करतो. थोडा वेळ लागतो, मान्य आहे, थोडं कष्ट लागते, पण बारीक पाहिजे तेवढं आपल्याला होतं आहे. नाही असं नाही, कष्ट करायची तयारी पाहिजे. जसं जसं आपल्याला उत्पन्न मिळेल तसं आपण कुट्टी मशीन म्हणा हे आणू शकतो. पण सुरुवातीक पैसे नसल्या कारणानं आपल्याला काही कामं हातानंच करावं लागतं आणि कष्टही जास्त पडते. आता हे तुम्ही शेड बघू शकता. हे शेड मी सुरुवातीला 800 रुपये ज्या कागदापासून सुरुवात केली होती. मला जसं उत्पन्न मिळेल तसं मी ही शेड पुन्हा माझ्या बोकडी विकून मी त्यातून उभा केले. तर हे आता आमच्या शेडवरची बारीक कोकरी तुम्ही बघू शकता. खाली पेंड मका टाकले, सकाळी कधी टाकली तिने अजून खाल्लेली नाही. व इकडं सेंदा नमक ह्याचा मी खडा ठेवलेला आहे. ते गेले 1.5 वर्ष झालं तो आहे, एकदम विरघळत नाही, तो हळूहळू विरघळतो. हा मी माझा व्हिडिओ इथंच थांबवतो.